मोहक घर कुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. मला साप शिडीचा खेळ खेळायचाच नाहीये. वा आप्पा पाहिलत का, इतकी वर्ष आपला प्रभाकर मिलिटरी मध्ये आहे पण त्याची भाषा काही बदलत नाही, अजूनही वाङ्मयीन शब्दात बोलतो. मला बदलता येत नाही दादा. आप्पांना हे असं माझं व्यावहारिक असणं, वागणं, बोलणं रुचत नाही. जीवन मूल्यांवरती विश्वास आहे ना त्यांचा. हा, आता ही जीवन मूल्य काही वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही रे, पण जुनाट झाली, काळानुरूप बदलायला नको. या काळामध्ये साधू संत महात्मे भेटणार आहेत का आपल्याला इथे? खरे साधू संत जर शोधायचे असतील ना तर हिमालयात जावं लागेल. हिमालयात, इथे या शहरांमध्ये भेटतील ते फक्त संधी साधू. हे सगळं मी तुला का सांगतोय हा प्रश्न तुझ्या मनात आला असेल ना, तर त्याचं साधं सोपं कारण असं आहे की आपण बालपणापासून अनेक गोष्टी शेअर करत आलो. बरोबर आहे दादा. तू वापरलेली पुस्तकं, तू वापरलेले कपडे मी वापरत आलोय. प्रभाकरा, अरे आपण त्यावेळी गरीब होतो, पैसे नव्हते आपल्याकडे. बचत केली असं म्हणूयात का आपण? नाहीतर आज ही वास्तू उभी नसती राहिली. करेक्ट. हे वाक्य तू अत्यंत योग्य बोललास. ही वास्तू, हा बंगला, अप्पाने हा बंगला बांधून अत्यंत योग्य गोष्ट केलेली आहे. नाही, मला सांग ना, या आजच्या काळामध्ये ही अशी वास्तू, हा असा बंगला बांधणं अशा या लोकॅलिटीमध्ये शक्य तरी आहे का? मला परवडणार नाही. म्हणून म्हणतो, पैसा हवा, पैसा हवाच गाठीची. मला सांग, सचिन म्हणत होता त्याला शिक्षणासाठी फॉरेनला जायचंय. हा, नक्की पाठव, जरूर पाठव. त्याला हवा तेवढा पैसा आपण देऊ, त्याच्यावर खर्च करू. अरे आपल्याच मुलांवरती केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ही. प्रॉफिटही व्हायला आपण. एक प्रकारे आप्पा आत गेले ना ते बरंच झालं. नाहीतर आपल्याला मनसोक्त बोलता आलं नसतं, अगदी मनातलं. कसं आहे प्रभाकर, आता श्री ज्या मीटिंग साठी गेलाय ना त्या डेव्हिडला भेटायला, ती एका अत्यंत मोठ्या डील साठीची मीटिंग आहे. केनियामध्ये एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे आपल्या कंपनीला, आपल्या ग्रुपला. मला काय वाटतं, तू का नाही केनियाला जा? म्हणजे तिकडचं सगळं काम जे काय आहे ना ते तू पहा. मी सिव्हिल इंजिनियर नाहीये. अरे अरे सिव्हिल इंजिनियर असायची गरजच नाहीयेस तू. मी तुझ्यासाठी तुझ्या बरोबर 10 सिव्हिल इंजिनियर्स देतो.
तू फक्त देखरेखीचं काम करायचंस. बोल, करतोस? दादा तुझा हेतू काय हे मला कळत नाहीये. हेतू? कसला हेतू? अरे हेतू चांगलाच आहे बाबा. मी कुठच्या तरी सुपरवायझरला पगार देणारच का नाही, तो तुला देईन ना. आणि नुसता देणार नाही तर तुला डबल देईन. आपल्या घरचा पैसा आपल्याच घरात नाही का राहणार? दादा प्लीज मला स्वतःला माझ्यासाठी हातपाय हलवू दे. अरे बाबा, नाही म्हणजे माझ्या सोबत राहण्यामध्ये तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, जर असेल ना तर स्पष्टपणे सांग, तुला वेगळी कंपनी काढून देतो ना. म्हणजे तसंही तुझीच मदत घेणं आलं ना. हे बघ प्रभ्या, आता मी जर काही बोललो ना तर तुला राग येईल, पण तू एक नंबर आप्पांसारखा आहेस, भावनिक. हे असं व्यवहार वगैरे काही समोर आलं ना की तुम्ही गडबडून जाता, म्हणून तुझी काळजी वाटते, कळलं? नाही दादा तू काळजी करू नकोस. तोच देणारा दाणाही देतोच. बाबा, दाणा पाण्यावरती आता भागत नाही कुणाचं. स्टेटस बनवावं लागतं, स्टेटस. तुमच्याकडे जेवढा पैसा जास्त, तुम्ही जेवढे जास्त श्रीमंत, तेवढा तुम्हाला समाजात मान जास्त. पैसाच सर्वस्व झालेला आहे आता. त्यासाठी स्वत्व महत्वाचं आहे दादा. मी जर स्वतःच्या नजरेत पडलो नाही ना तर. असं काही नसतं रे बाबा, असं काही खरंच नसतं. महिना अखेर नोटांच्या गड्ड्या मोजायला लागशील ना त्यावेळी. दादा पैसा महत्वाचा आहेच, पण माझ्यासाठी त्यापेक्षा माझा स्वतःचा मान महत्वाचा आहे. तुझ्या मान मर्यादेला कोण धक्का पोहोचवत आहे? तू, वहिनी, तुझी मुलं. काय? बहिणी सारखं त्यांच्या श्रीमंती राहण्याचं प्रदर्शन करत असतात. बहिणी नेहमी लक्ष्मी सारख्या नटून थटून असतात आणि आमची कामिनी लंकेच्या पार्वती सारखी. बरं बाबा, तुझ्या वहिनीच्या वतीने मी तुझी माफी मागतो. आता आहेत तिचे विचार वेगळे, काय करणार आपण त्याला. पण मी तुझी कधी मानहानी केली आहे का? आणि कशी करेन? भाऊ आहेस तू माझा सख्खा. दादा तसं असेल तर मला जे म्हणायचंय ते तुझ्या लक्षात यायला हवं. मग मी माझा मार्ग शोधेन, पण प्रत्येक वेळी मी तुझी मदत करतो असं म्हणून माझ्या समोर नको येतोस प्लीज. चूक झाली, पुन्हा एकदा कान धरून चूक झाली, माफ कर असं म्हणतो. नाही म्हणजे याच्या पुढे मदत या विषयावर चकार शब्द सुद्धा काढणार नाही, ठीक आहे? पण निदान काय करायचं ठरवलंयस ते तरी सांग. अजून काही ठरवलं नाहीये. अरे मग ठरव काय करायचं ते नक्की कर. त्या विषयाचा अभ्यास कर आणि मग ऍक्शन घे. कारण वरवरच्या दिसण्याला जर भुललास ना तर कमावलेली पुंजी सुद्धा घालवून बसशील. हे बघ प्रभाकर, ऐक माझा. देव करो आणि असं काही होऊ नये, पण जर कधी मदत लागली तर निसंकोचपणे माग. भाऊ आहे ना मी तुझा, तोही मोठा. कर्मबंधातली ठेवही. सारे अडकलेत कुठे हे लोक? टांग मारणार बहुतेक. तरीही म्हणत होतो ह्या लोकांची ना लायकीच नाहीये इथे काम करायची. हेच जर अंधेरी वेस्ट किंवा एखादा झू एरिया असता ना पॉश, सगळे आले असते धावत. अरे पण तिथे साफसफाईची गरज आहे का? जिथे गरज आहे तिथे नको काम करायला. अगं हे मला पटतंय. आता कधी हे येणार आणि कधी आपण काम करणार. आधीच अर्धा दिवस वाया गेला. घरची कामं आणि पर्सनल कामं आटपली ना की हाऊस म्हणून समाजसेवा करायची. तसं नाही सुहास. अरे काहीतरी दुसरा प्रॉब्लेम झाला असेल ना. हे बघ, आपण ना त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. करावी लागेल. इथेच तर तुझं चुकतंय ना. परवा सुद्धा तू मीटिंग मध्ये त्यांना धमकावलंस, काम करणार असाल तर या, नाहीतर आला नाही तरी चालेल म्हणून. हो, पण तेव्हा सगळ्यांनी माना डोलवल्या आणि करतायत तेच जे त्यांना पाहिजे. अरे पण त्यामुळे झालं काय? जे येणार होते तेही आलेले नाहीयेत आज इथे.
कामिनी अगं अशी काय करतेस? यांच्या या अशा वागण्याचा तुला राग नाहीये? अरे रागवून काम होतं का? काम करून घ्यायचं तर शांतपणे नको का करून घ्यायला? काम प्रेमानं करून घ्यावं लागतं. आणि हे बघ, संस्थेने आपल्याला नवीन मेंबर्स घडवायची जबाबदारी दिली आहे ना, त्याशी तणतण करून पार नाही रे पडणार आहे. अरे काम करायचं तर कसं शांतपणे हसत खेळत करायला हवं. हसत खेळत कामं नाही होत, मौज मजा होते. या गाढवानं ना समजवायला नको, फटकेच द्यायला पाहिजेत चांगले. हे बघ, तू शांत हो. आणि तुलाही सांगून काही फायदा नाहीये. डोक्यावरच्या उन्हाने ना तुझं डोकं तापलेलं असणार आहे. ए अरे, बॅनर्स कुठे तापले? कदम घेऊन येणार होता. सुहास भाऊ, मी तुमच्या अगोदर पोचतोय, नको काळजी करू. बॅनरही नाही आणि याचा पत्ताही नाही. तू शांत हो आता, शांत हो. आपण कामाला लागूया. हा, आणि मी या हलकटांना बघतो कुठे पोचलेत. ए बाबा, तू शांतपणे बोलणार असशील तर कॉल करा, नाहीतर जाऊ दे ना. चल आपण दोघं मिळून काम करूया. मी काम करते, तू मला मदत कर. आपण दोघं? अगं हसतील ना सगळे, हसो होईल. हे बघ, कमीत कमी 20-25 माणसाचा मॉब असेल ना, तर मग असं काम करायला बरं वाटतं. सुहास, आपल्याला शो करायचा की काम? हा लागला. अरे कदम, तुझ्या सुहास, अरे मित्रा, कुठे अडकलायस मित्रा? हो का? मग लवकर करा आणि या. अरे मी आणि मॅडम इथे उन्हात उभे आहोत ना, या आता. सुधारणार नाहीये सा. हे हायलाइट केलेले पॉइंट्स, या त्यांच्या डिमांड्स आपल्याला कंप्लीट कराव्या लागतील. त्यांनी आपल्याला एक रफ ड्राफ्ट पाठवला होता, तो कुठे? हो, हा बघा सर. ओके. जुले, एक काम कर, याचं लोकेशन गुगलवर सर्च कर आणि त्याची एक एक्झॅक्ट कॉपी मला काढून दे. ओके. आणि तिथल्या काही लोकल कंपनीज असतील, स्पेशली छोट्या, ज्यांचा टर्नओव्हर करोडोंच्या आत आहे, अशा कंपनीजची लिस्ट मला काढून दे. ओके. आणि त्या लिस्टमध्ये त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स हवे. ओके. तुम्हाला काय हवंय ते कळलंय मला. अर्ध्या तासात लिस्ट काढून देते. व्हेरी गुड. चला लागा कामाला. जुली, एक मिनिट. ओम, तू काही खाणार आहेस? नाही, नको, मला भूक नाही. अरे जुली, आमच्यासाठी 2 सँडविच सांगशील प्लीज? ओके. एक काम कर, 3 सांग. तूही आमच्याबरोबर बस. नाही, नको, 2च सांगते, मला नकोय. हेल्थ कॉन्शियस हा? ओके. ओ काकू, हो काय हे? हा? सुहास, अरे त्यांच्यावर ओरडून काय होणार आहे? आपल्या कृतीतून त्यांना स्वच्छतेचं महत्व कळायला पाहिजे. अरे आले वाटतं. हा, सत्कारच करायला पाहिजे यांचा. हे काय, अरे एवढीच माणसं? हा, एवढीच माणसं? बघतोयस काय असा? संस्थेचं नाव उज्ज्वल होणार आहे. जे आले त्यांचं कौतुक कर. कौतुकच करतोय. रागवल्यास ते दिसते तुझ्या चेहऱ्यावरून. कौतुक अति झालं ना की माझा चेहरा असाच होतो. यांच्या तर मी. सुहास, मित्रांनो, सामान आणलेत ना? घरी पाणी भरायचंय का? अरे माझं चुकलं. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. ठीक आहे, ठीक आहे. आपल्याला काय करायचंय माहितीये ना? हा, आधी आपण ह्या भागातली सगळी साफसफाई करून घेऊया. आणि नंतर ना इथे शेजारी काही सार्वजनिक शौचालय आहेत, तर ती आपल्याला साफ करायची. सगळ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून द्यायचंय आपल्याला. आणि त्यानंतर आपण अंधार पडेपर्यंत रस्ते साफ करू. आणि अंधार पडल्यानंतर मात्र पथनाट्य करायची. आणि काय म्हणजे बाहेर गेलेली माणसं तोपर्यंत घरी आलेली असतात. सुहास,
शौचालय साफ करायची घाण नाही ना वाटणार तुला? काय हे कामिनी? हं? अगं ह्या आधी असं काम कधी केलं नाहीये का? उगाच त्यांचा राग माझ्यावर नको काढूस. मी राग काढतेय. छान. बरं अगोदरच उशीर झालाय आपल्याला. चल कामाला लागूया. चला रे चला. हा आणि मध्ये मध्ये नारा द्यायचा आपल्याला. हा. आपला नारा काय आहे? आपला भारत स्वच्छ भारत. आपला भारत स्वच्छ भारत. आपला भारत स्वच्छ स्वच्छ भारत. भारत. चला कामाला लागूया. चला. चला. आपला भारत स्वच्छ भारत. आपला भारत स्वच्छ भारत. आपला भारत स्वच्छ भारत. मर्मबंधातले ठेवही. सो ओम, कसं वाटलं माझं प्रेझेंटेशन? अमेझिंग. पण काय रे, मीटिंग मध्ये तू काहीच बोलला नाहीस. इनफॅक्ट मीटिंगच्या आधी आणि नंतरही तू काही बोलत नव्हतास. काय झालंय? कसला एवढा विचार करतोय? तुझा वृंदा कशी वाटली तुला? वृंदा ती वसंत अंकलची मुलगी. शी इज गुड. का? टू कॅज्युअली. इम्पॅक्ट कमी वाटला मला. तुझ्या मनात जे आहे ना ते बोलण्यातनं जाणवलं नाही मला. हो मरे, काय चाललंय तुझं? माझ्या मनात काय असं वाटतंय तुला? मी मगाशी तुला फोन केला होता तेव्हाही असाच रूडली बोललास तू माझ्याशी. दादा, इनोसन्स दिसला पाहिजे. तो दाखवला ना की कळतो खोटा आहे ते. हे बघू, खूप कामं पडली आहेत, त्यामुळे कट इट शॉर्ट आणि मुद्द्याचं काय ते बोल. ठीक आहे, आपण मुद्द्याचाच बोलूया. अरे वृंदाच्या वडिलांनी वृंदाजवळ लग्नाचा विषय काढलाय. मग दुलेमिया म्हणून त्यांनी तुझं नाव सुचवलंय. काय? आज सकाळी मॉमही असंच काहीतरी म्हणत होती. वृंदा कशी वाटते येणं. अरे काय चाललंय सगळ्यांचं? बॉम्ब बोलल्यावर तू काय बोललास? मी विषय टाळला. माझ्या मनात आलेलं तिला सांगावं की वृंदा तुला आवडते. माझ्या तोंडावर आलेलं पण काय? पण नाही सांगितलं. कारण तूच बोलला होतास ना, कुणालाही सांगू नकोस, तू सगळं हँडल करशील. म्हणून तू सांगितलं नाहीस? हो. हे बघ दादा, प्लीज डोंट प्ले विथ मी. तुझ्या मनात काही वेगळंच चाललंय आणि तू दाखवतोयस काही वेगळंच. ओ मरे, असं काही नाहीये. मी मान्य करतो वृंदा मला आवडायची, पण जेव्हापासून मला कळलं की तुला ती आवडते तेव्हापासून मनात आग पेटली. स्वतःलाच सावरण्याचा प्रयत्न करतो. कसला विचार करतोयस? मीरा, आता कसं समजावू मी तुला? श्री द गोल्ड मेडलिस्ट, तुझे हे जे मॅनेजमेंट स्किल्स आहेत ना ते बिझनेसमध्ये वापर, माझ्या पुढे नाही. कारण या असल्या खेळामध्ये माझी मास्टरकी आहे. यातले सगळे डावपेच मला कळतात. हे बघू, असं काही नाहीये. दादा, आत्ता मी जितका शांतपणे बोलतोय ना तितकाच शांतपणे नंतरही बोलेन याची गॅरंटी नाही. हे बॉयज, कोण कोणाची कसली गॅरंटी घेत आहे बाबा? डॅड, त्याचं काय ना, दादाने जे प्रेझेंटेशन दिले ना ते मला पटलं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की ओके ओके, मला माहिती आहे त्यांनी केलेलं प्रेझेंटेशन उत्तम झालेलं आहे. माझ्यापर्यंत ओम रिपोर्ट्स आलेले आहेत. सो जस्ट चिल. ओके. अच्छा,
तुमच्यापर्यंत रिपोर्ट पोहोचले वेल बर नाही पण तुला काय झालंय काय? आर यू ऑल राईट? नॉट फिलिंग वेल. हो तू बस बाबा, उगाच चक्कर वगैरे यायची. बस बस बस. अरे बस श्री, बस. मला सांग काय काय झालं? हा तसं काही खास झालेलं नाही अजून, पण खूप जनरल कामं सुरू आहेत सध्या. तो डेव्हिड काय इकडे गप्पा मारायला आला होता का? हा? त्या केनियाच्या कॉन्ट्रॅक्ट विषयी बोलणं. मला त्याचबद्दल तुम्हाला काही महत्वाचं सांगायचं होतं. ती मीटिंग छान झाली आणि ते काम आपल्याला 3 महिन्यात पूर्ण करायचंय. 3 महिन्या? हो. आर यू क्रेझी? माझ्या मते 4 ते 5 महिने लागतील काम संपवा. फक्त 3 महिनेच. त्या पुढचा विचारही नाही करायचा आहे. हे श्री, हे बघ तू जरा ना जास्तच एक्साइट झालायस. डॅड मलाही असंच म्हणायचंय. तू जरा शांत राहशील प्लीज? मी त्याच्याशी बोलतोय ना. हा? श्री, हे बघ आपल्याला मटेरियल परचेस मध्ये जवळजवळ 1 महिना. नाही, ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. माझ्याकडे त्याचे सगळे प्लॅन्स आहेत. मटेरियल आपण तिथल्या लोकल मार्केटमधून घ्यायचं. काय? म्हणजे आपले जास्त पैसे वाचतील. अरे इकडची क्वालिटी तिकडची क्वालिटी काही फरक आहे की नाही बाबा? डॅड, तुम्ही सगळं माझ्यावर सोडलंय ना आता. क्वालिटीच्या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज करू देणार नाही. होणार नाही. अजून मी माझे मॅनेजमेंट स्किल्स दाखवलेत कुठे? खरं आता तर ती वेळ आहे दाखवायची. काय रे, ह्याला काय झालं? हा नाही म्हणजे बाहेर जाऊन जुलियाशी गप्पा मारत बसत नाही ना? नाही हो. अरे नाही हो नाही, मला माहिती आहे ना, मी ओळखतो त्याला. त्याच्या आसपास परिसरामध्ये साधारण जर त्याला सौंदर्य फुललेलं वगैरे दिसलं ना, मूड पालटतो त्याचा लगेच. डॅड काय बोलताय तुम्ही? बरं आता आपण त्या मीटिंग बद्दल बोलूया का? हा त्यांच्याशी माझं जेव्हा बोलणं झालं त्याप्रमाणे मला तिथल्या काही लोकल कंपनीशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. त्यांचा मॅन पॉवर मला यूज करून माझ्या प्लॅन प्रमाणे त्यांच्यात. डॅड, हॅलो, मी घरी आले रे, पण आल्या आल्या पप्पांची परत कटकट चालू झाली आहे तीच. बरं तुला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का? हा सांग. एका मुलीचा बाप म्हणून वसंत अंकल जो काही विचार करतायत ना, तो खरं तर मला पटतोय.